अजब रमा राघवची जोडी. सावकाश 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 सावकाश. राघव नशीब ते आरतीचं ताट पडलं नाही, नाहीतर मोठा अपशकुन झाला असता. महादेवाची कृपा आहे आपल्यावर. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. हर हर महादेव. रमा मॅडम, ती आरतीची थाळी जड होत असेल ना तुम्हाला, द्या इकडे, मी आरती देतो सगळ्यांना.
1 मिनिट. सगळ्यात पहिले आरती मी घेणार. बर घ्या. अहा, आरती कशी घ्यायची तर मला माहिती आहे, तू नको सांगूस. अभि, काय झालं? ओ, एवढे पैसे आजपर्यंत कोणीच ठेवले नसतील ना? अरे, मी रमा परांजपे, एवढे पैसे तर ठेवणारच ना. केवढा ॲटिट्यूड आहे हिला. मला इतका राग येतो नाही मुलीचा. जाऊ दे ना, तू गप्प बस. अक्क पण ती गप्प राहते का? सामन्यात दक्षिणा किती टाकली हे मिरवतं का कोणी? तिला तर दक्षिणा हा शब्दही माहिती नसणार. पैसे म्हणते पैसे. ती देवाच्या दारात उभी आहे विसरतीये बहुतेक. पण देव बघतोय, इथे भल्या भल्यांचा माज उतरतो. तर हिचं काय? काय झालं? इतके पैसे एनफ नाही आहेत का, की अजून हवेत? नाही, कसं आहे ना, आफ्टर ऑल आजचं सगळं इव्हेंट माझ्या डॅडने स्पॉन्सर केलंय ना, म्हणून विचारलं की वॉन्ट तर अजून देते. अरे रमाताई अशी का वागते? ती लहान आहे ग. दान असं मिरवायचं नसतं, त्यापेक्षा श्रद्धा मोठी असते. पण तिला हे नाही कळत. जाऊ दे. हर हर महादेव. हर हर महादेव. गुरुजी, मला बी आरती पाहिजे आहे, मिळेल का? कथात मिळेल. देवाच्या लेखी सगळी लेकरं सारखीच असतात. घ्या. अहो ताई, हे काय? माझ्याकडनं माझ्या देवाला दिलेलं हे बारकसं दान मनापासून दिलं आहे पोरा. नाही बोलू न कसा. अहो ताई, पण तुमच्याकडे होते नव्हते ते सगळे पैसे तुम्ही दिले दान म्हणून. पर पोटाची खळगी तीच भर तर आहेत. ती भरायला मला इतकं पैसा नगत. मग ती पैसा माझ्यापाशी ठेवून काय करू? माझं पोट तर माझा देवच भरतोय की. म्हणून मला जे मिळालं आहे ना, ते समजा त्याच्या पायाशी आणलेलं आहे. मी म्हणाले होते ना, इथे भल्या भल्यांचा माज उतरतो. रमाचा माज तर या बाईने झटक्यात उतरवला. बघितलं ना? येते आता. महादेवाचं दर्शन झालं, आता मला काय बी नको.
हर हर महादेव. हर हर महादेव. नारायण, तू सगळ्यांना आरती दे. राघवा, हा. तू हे तीर्थ सगळ्यांना दे. अरे, रमा मॅडम, देवाचं आपल्या सगळ्यांवरती फार कडक लक्ष असतं बरं का. तो कुठल्याही रूपात येऊन आपल्याला आयुष्यभराचा धडा देऊन जाऊ शकतो. अरे पण राघवा, तो धडा शिकायचा की नाही हे त्या विद्यार्थ्यावर अवलंबून असतं ना. आता विद्यार्थ्याची तेवढी बुद्धीच नसेल तर शिक्षक तरी काय करणार. नारायण, अगं ताई, तीर्थ घे ना. काय बघतेस? हर हर महादेव. हर हर महादेव. आता मला परांजपे कुटुंबियांशी थोडं बोलायचं आहे. आजपर्यंत गिरीश परांजपेनी निस्वार्थीपणे या मंदिराची जी काही सेवा केली त्याचं फळ म्हणून त्यांच्या अपत्यांपैकी एकाला एक वर मिळणार आहे. तर तुमच्यापैकी तो कोण घेऊ इच्छितो? वर वर म्हणजे काय असतं? काही गिफ्ट असतं का? हो, गिफ्टच समज. आपल्या फॅमिलीला मिळालेलं एक खूप छान गिफ्ट, मानाचं गिफ्ट. गुरुजी, हे व्रत मी पूर्ण करेन. मी पण करेन. बाळा, तू अजून खूप लहान आहेस आणि तो वर सोपा नाही. ही कठीण परीक्षाच असते. चालेल, कितीही कठीण परीक्षा असू द्या, मी ती देईन. नो, डॅडची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी इथे आले. सो आमच्या फॅमिलीसाठी तो व्रत मी पूर्ण करतो. सो व्हॉट एव्हर इट इज, तुम्ही ते मला सांगा, मी करेन. घ्या, बोलली लगेच. मी, मला, माझं, हा पलीकडे हिला बोलता येतं की नाही काही? हो गुरुजी, अगदी बरोबर बोलतीये रमा. आज ती गिरीशची प्रतिनिधी म्हणून इकडे आलीये. व्रत पूर्ण करण्याचा मान तिचाच आहे. आई पण नाही, काही हरकत नाही. कार्तिकेय, घागर घेऊन ये. मुली, ठीक. आणि लक्षात ठेव, ही घागर साधी सुधी घागर नाही. ही महादेवाच्या अभिषेकाची खूप वर्ष जुनी आणि परंपरेने समृद्ध अशी घागर आहे. आज हिच्यातून अभिषेक करण्याचं पुण्यकर्म तुला करायचंय. हीच तुझी परीक्षा. म्हणजे एक्झॅक्टली काय करायचंय मला? सांगतो. या मंदिराच्या मागे पवित्र कुंड आहे. तिथे जाऊन ही घागर भरून आणायची आणि या पिंडीवर
त्यांनी अभिषेक करायचा. हं? हा, साडी नेसून जरा डिफिकल्टच जाईल नी. बट फाईन, करेन मी. रमा मॅडम, आबांचं अजून सांगून पूर्ण झालेलं नाहीये. हा जो अभिषेक आबा सांगताय, हा अभिषेक तुम्हाला एकदा नाही 101 वेळा करायचा आहे. किती? ताई, अगं 101 टाइम. व्हॉट? हेही एकटीनेच, कुणाच्याही मदतीशिवाय. व्हॉट? आणि हे बघ, तू एकदा का जबाबदारी स्वीकारलीस की ती तुला अर्धवट सोडता येणार नाही. आणि दुर्दैवाने तसं तुझ्या हातून झालं तर मग तुझ्या कुटुंबाचं नुकसान होऊ शकेल. रमाला हे जमेल ना? तरी मी म्हणत होते मी करते पण नाही. रमाताई, तुला 101 राऊंड मारताना चक्कर बिक्कर नाही येणार? तू भाग्यवान आहेस मुली. दरवर्षी फक्त एका व्यक्तीला हा पवित्र मान मिळतो. जा, तुझं व्रत पूर्ण कर. राघव, हिच्या बरोबर जा आणि तिला कार्य नीट समजावून सांग. हो आबा. रमा मॅडम, येत आहे ना? हे कुंड आहे. हे, अरे मी इथं पाणी कसं भरणार? इथे तर रोप पण नाहीये पूल करायला. मी कसं करू आता? काळजी करू नका, जमेल तुम्हाला. हो, खूप पुण्यवान आहात तुम्ही. भक्त मंडळी या संधीची वाट बघत असतात वर्षानुवर्ष. तुमचं भाग्य थोर म्हणून तुम्हाला ही आज संधी मिळाली. या आय नो. पुढे बर, हे कुंड आहे. या कुंडातनं तुम्हाला पाणी भरायचं आहे घागरीमध्ये. आणि आपल्या मंदिरात जी शंकराची पिंड आहे त्या पिंडीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे 101 वेळा. व्हॉट? अरे पण इथं त्याचा डिस्टन्स खूप जास्त आहे. रमाताई, तुझी तर आता वाटच लागले. अभि तू गप्प बसा. Idiot. म्हटलं तर अंतर जास्त आहे, पण म्हटलं तर कमी आहे. म्हणजे तुम्ही शरीराचा विचार केलात ना तर तुम्हाला हे अंतर खूप वाटेल. पण जर का तुम्ही श्रद्धेने चालत गेलात ना तर हे अंतर तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही. ते यार, तुझा क्लास तर आज संपतच नाहीये. अहो, हे सत्य आहे रमा मॅडम. बरं, चला सुरुवात करूया. या. ताई, पाणी मग कसं गारगार आहे. या रमा मॅडम. अभिषेक सुरू करायला तुम्ही जितका वेळ लावाल तितका तो संपायलाही वेळ लागेल. या. सावकाश. स्टार्ट करू? थांबा, आधी मला गंगा स्तोत्र म्हणू दे. हा? देवी सुरेश्वरी भगवती गंगे त्रिभुवन तारिणी तरल तरंगे शंकर मौली विहारिणी विमले मम मतिरास्तां तव पद कमले. या.
आता सुरुवात करूया. तुमच्या या शुभ कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. येतो. अगं अगं काय करतेस तू? नाहीतर काय इडियट कुठला. याचं ना डोकं फोडावं असं वाटतं मला. ऑफिस मध्ये तर कामात येतोच, पण आता इथे पण काम दिलंय. राघव दादाने थोडी ना तुला काम दिलंय. आणि आरुषी ताई पण हे काम करायला तयार होती, पण तू स्वतःहून वर मागून घेतलंस. मला काय माहिती वर असं असणार आहे ते. राहू दे आता, मी तुला मदत करतो ना. हो काय रे, तू कशी मदत करणारस मला? पाणी तू भरणार आहेस की टेम्पल मध्ये सवय घेऊन येणार आहेस? नाही नाही, जे तू पाणी भरशील ना त्याचे मी फेऱ्या काउंट करीन. अभि, अरे मी काउंटिंग करतोय ना. चल तू भर, चल पटकन भर. थांब ना जरा. ए अरे तू थांब अभि. Yes, Ty, come on. Ty, come on. Ty, you can do it. तुम्हाला अभिषेक करायचा 101 वेळा.